लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागा व पंचायत समितीच्या 118 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, देवणी, जळकोट, चाकूर, शिरूर, अनंतपाळ व रेणापूर येथील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली। प्रत्येक राजकीय पक्षानं आपल्या उमेदवारांसह वाजत गाजत फटाके फोडत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यामुळे 10ही तहसील कार्यालय परिसर दिवसभर गजबजलेले होते। विविध पक्षांचे झेंडे, बॅनर आणि जोरदार घोषणाबाजीमुळे वातावरण दुमदुमून गेले होते। विशेष म्हणजे रेणापूर तहसील कार्यालयात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय बांगर यांनी उपस्थित राहून शिवसेना उमेदवारांचा अर्ज दाखल केला। रेणापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी 40 तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज करता लातूर जिल्हा प्रतिनिधी विष्णू आचार्य यांचा रिपोर्ट। काय म्हणाल आपण म्हणजे रेणापूर तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद लागल्या, आपण 4 जिल्हे ओलांडून या तालुक्यामध्ये आलेला आहात, या निवडणुकीकडे आपण कसं बघताय? सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेंनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे। या ठिकाणी निश्चितपणे हे तिन्ही जिल्हा प्रमुख आमचा आणि हे दाणे जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला वाटते की त्यांच्या मातोश्रीला उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहे आणि निश्चितपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या ठिकाणी फडकणार आहे। थँक्यू भाऊ, आपण रेणापूर तालुक्यातल्या किती जागा लढत आहात आणि पंचायत समिती किती, जिल्हा परिषद किती, आणि आपण या निवडणुकीकडे कसे पाहता? आज आम्ही 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समित्यासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। खरं तर ही लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची आहे। प्रचंड सत्तेच्या जीवावरती जो मुस्ती केली जाते, माज केला जातो आहे, त्याला जनता त्या पद्धतीनं उत्तर देणार आहे। कारण आत्तापर्यंत जे काही जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला लोक निवडून गेलेत, पूर्ण आपण तालुक्यामध्ये बघितलं, त्यांनी वापस फिरून कधी जनतेचे कामं केलेले मला आठवत नाही। त्याच्यामुळे लोक यांना वैतागलेले आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही सतत लोकांच्या कामात असतो। त्यामुळं लोक आम्हाला, मतदार जनता सुजाण आहे आणि ते आम्हाला मतदान करतील आणि आमचे उमेदवार निवडून येतील असं आम्हाला खात्री आहे। एकंदरीत पूर्ण रेणापूर तालुक्यामध्ये आपण उमेदवार उभं करत आहे, आपलं नेमकं मिशन काय? मिशन जिल्हा परिषद पंचायत समिती हेच मिशन, आता मिशन दुसरं काय ताब्यात घेणे। आपलं काय म्हणणं आहे सांगा? 2026 पंचायत समिती जिल्हा परिषद प्रमुखातल्या निवडणुकीसाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षातर्फे खरोळा असेल, पानगाव असेल, पोरेगाव असेल, कामखेडा असेल, या सर्कलमधून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व उमेदवार आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय अमित भाई असतील किंवा आदरणीय धीरजभाई देशमुख साहेब असतील, यांच्यावरती श्रद्धा ठेवून, यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आज हा जो पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज फॉर्म भरण्याचा इथं आम्ही सगळेजण जमलो आहोत। तर येणाऱ्या काळात आज आपण बघत असाल तर लातूर महापालिकेची सुरुवात झालेली आहे काँग्रेसच्या आणि वंचितच्या विजयाने। तर तीच घोडदौड आज 2026ची पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुढं त्याच जोशाने आणि त्याच उमेदीने चालू राहणार आहे, यात कसलीही शंका नाही। तुमच्या मतदारसंघातले नेमके लोकांच्या अडचणी काय आहेत आणि त्या कशा आपण सोडविणार आहात? खरोळा मतदारसंघ गेले 25 ते 30 वर्ष झाले हा भाजपचा बालेकिल्ला आहे। आपण जर तिथल्या मला विचारण्यापेक्षा तिथल्या स्थानिक लोकांना जाऊन विचारलं तर रस्ता असेल, पिण्याचं पाणी असेल, अहो हे सगळं सोडा। त्यांची मानसिकता अशी आहे की तुम्ही आज जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये जर गेलात तर महिला मुलींना शौचालयात जाण्यासाठी बाथरूमसुद्धा नाही। मग ह्याला अधिकार काय आहे लोकांना मतदान मागण्याचा, मला हे समजत नाही। त्यांनी कुण्या मुद्द्यावरती आणि कशाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढत आहेत? जे घराणीशाही आहे आज आपण बघत आहेत, 25-25 वर्ष झालं, 30-30 वर्ष झालं एकाच पक्षातून आज उमेदवारांनी देत आहेत आणि एकाच ह्याच्यातून देत आहेत घरातून। तर लोकांनी काय म्हणून तुम्हाला मतदान करायचं? तुम्ही कुठल्या रस्त्याचा प्रश्न सोडलाय, कुठला पाण्याचा प्रश्न सोडलाय? तुम्ही आमदारांनी, खासदारांनी, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचा तुम्ही बिलकुल हिशोब देऊ नका। तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद कार्यकाळात 5 वर्षात केलेला हिशोब द्या आणि मगच जनतेच्या समोर मत मागायला जावा।
त्यानंतर लोकांच्या समस्या ज्या काही आहेत त्या तुम्ही स्वतः मांडल्यात त्या सोडवल्या जातील का? ह्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्नच नाही, हा मानस असेल आणि तो सोडवल्याशिवाय मी गप्प बसणारच नाही. चंद्र पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शरद चंद्र पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आम्ही तर प्रयत्नशील आहोत की भाजप सरकार या रस्त्यासाठी विशेष मोहीम राबवणार आहे. आता म्हणजे मोठे हायवे केले, सिमेंट रोड केले, त्याच प्रमाणात आता मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्ते सिमेंटचे करण्यासाठी सर्वच ग्रामीण भागात महाराष्ट्रातल्या त्यावर्षी भारतीय जनता पक्षाचा आणि राज्य शासनाचा एक मोठा कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्या कार्यक्रमात जास्तीत जास्त कशा आपल्या भागातले घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.